श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी या 5 गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा तुम्हाला वर्षभर अडचणी येऊ शकतात. कोणत्या त्या गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा आरंभ मानला जातो. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हिंदू नववर्षाचा ही सुरुवात असा हा दिवस मानला जातो. तर इंग्रजी महिना हा जानेवारीतील 1 जानेवारी हा इंग्रजीतील नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. तर हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मात गुढीपाडवा हा पहिला दिवस नवीन वर्षाचा असतो. या दिवशी केलेल्या कृतींचा परिणाम वर्षभराच्या ऊर्जेवर होतो असे परंपरेने सांगितले जाते. म्हणून काही गोष्टी टाळणे शुभ मानले जाते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आता ज्ञात होणार आहेत. पहिली गोष्ट आहे, गुढी दक्षिण दिशेला लावून नका. पहिली गोष्ट काय आहे, गुढी ही दक्षिण दिशेला लावू नका. गुढी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावी. दक्षिण दिशा अशुभ मानली जाते, म्हणजे घराच्या दक्षिण दिशेला लावायची नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे, गुढी ही जमिनीला टेकू देऊ नका. गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. ती नेहमी उंच ठेवावी, म्हणजे जमीन आणि गुढीच्या जे काठी असते त्याच्यामध्ये पाट किंवा तुम्ही दुसरी इतर काही वस्तू ठेवू शकता. पाट हा योग्य आहे, तुम्ही पाटावर गुढी उभारू शकता. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे, तुटलेली किंवा फाटलेली वस्त्रे गुढीवर वापरू नका. गुढीसाठी नेहमी नवीन किंवा स्वच्छ रेशमी कापड वापरावे. रेशमी कापड नसेल तरी नवीन कापड वापरावे. रेशमी कापडाचे बंधन असे काही नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे, सूर्यास्तानंतर गुढी काढू नका. म्हणजे गुढी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उतरणे शुभ मानले जाते. सूर्यास्तानंतर गुढी काढू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी गुढी तुम्ही काढू शकता. त्यामुळे काळजी घ्यायची आहे की गुढी ही सूर्यास्तापूर्वीच उतरावी. शक्यतो अनावधानाने तुम्ही गुढी संध्याकाळी सूर्यास्तानंतर जरी चुकून उतरवली तरी काळजी करू नये, निश्चिंत राहावी. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, गुढी ही लावल्यानंतर उभारल्यानंतर ती रिकामी ठेवू नका. म्हणजेच त्यावर कडुलिंब, साखरेची माळ, फुलं आणि कलश असणे आवश्यक आहे. जर परिस्थितीनुसार साखरेची माळ, फुलं हे काय जमले नाही तर घरातील तांब्या तुम्ही लावू शकता. आणि कडुलिंब हा सर्वत्र उपलब्ध आहे, तो तुम्ही लावू शकता. घरातील कोणतेही नवीन वस्त्र तुम्ही त्यासाठी वापरू शकता. असं साडी, ड्रेस वगैरे असं काही बंधन नाही. तुम्ही छोटासा रुमाल जरी नवीन लावला तरी चालू शकते. अशा पद्धतीने तुम्ही गुढी उभारताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि कलश नसेल तर तुम्ही तांब्यासुद्धा वापरू शकता. तांब्याचा तांब्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही घरातील स्टीलचा, पितळेचा तांब्या वापरू शकता, काही हरकत नाही. परंतु तांब्याचा तांब्या वापरल्याचा फायदा असतो आणि त्याच्यातून तुम्ही धान्य ठेवलं किंवा पाणी पिलं तर देवाची ऊर्जा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जे काय वरून देवावर कृपा होते, सूर्याची ऊर्जा मिळते, ती ऊर्जा तुमच्या शरीरात जाते आणि त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.